माहितीसाठी महत्वपूर्ण लढत सध्या संपन्न होते. ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे आमचे कारागीर ज्यांच्या वतीनं अनेक विविध डिझाईन्स मध्ये केक बनवले जातात त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. दरम्यानच्या कालावधीत ऑर्थोडॉक्स लॉंगा सीमा पार केतन भोईरचा पलटवार समीर भोईरच्या अगेन्स्ट पहिला 4 चौकार. चौकार आणि धावसंख्या आपण बघत आहात पोहोचली ती सध्या 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. व्हाट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड एक्झिक्यूट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मागच्या चेंडूवरती 4 मात्र तदनंतर हाईट विथ द डिस्टन्स क्लीन क्लिअर हिट सिक्सर. षटकारानं धावसंख्या सध्या अंकित झाली आहे ती एकूण 11 धावा 11 रन ऑन स्कोरबोर्ड. एंड आता चेंज केला. गोलंदाज समीर भोईरनं लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल मागे चालला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक मिडॉनचे पोहोचले. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं तितक्याच जलद गतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. Still 2 to go. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॅकअप साठी पोहोचतात. सेकंडचा कॉल चुकला आणि फलंदाज केतन भोईर या मॅच मध्ये आता मुकला. धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. पहिलंच यश बांदिवली 11 बांदिवलीला. बदल्यात स्टील 1 to go. केतन भोईरचा स्टार्ट दमदार होता मात्र कॉलिंग चुकलं. लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड कॉन्सन्ट्रेशन त्याच कारणास्तव तो धावचीच्या स्वरूपात आता माघारी परतलेला आहे. 4 चेंडूत 1 चौकार 1 षटकार 1 दुहेरी 13 धावेचा त्याचं इंडिव्हिज्युअल इनिशियल कॉन्ट्रीब्युशन जो माघारी परतला आणि सध्या डाव सवरत आहे. जय भोईरच्या सोबतीनं स्ट्रायकर एंड वरती नॉन स्ट्रायकर एंडला सोबत देतोय विशाल. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर. व्हाट अ शॉट मात्र झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं झालंय असं वाटलं होतं बॉल फिनिश होईल मात्र तो बॉल फिनिश झाला नाही. केतन भोईर माघारी परतला आणि सलामीवीर जयेश भोईर आता मॅच मध्ये परत येतो तंबूच्या दिशेला. दुसरा धक्का. बॅटिंग करणारा संघ अधिकचा वेळ घेऊ नका. लक्ष सुद्धा बॅटिंग ऑर्डर सेट करून ठेवा. कमलाकर अँड ऑल टीम जास्त वेळ तुम्ही घेताय. जवळजवळ जयेश बाद होऊन 1 मिनिटाचा वेळ झाला. न्यू बॅटरची नियुक्ती झाली नाही. लक्ष सुद्धा टाइम आउट हा नियम जर या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला असता तर नवीन फलंदाज देखील बाद झाला असता मात्र तो नियम या स्पर्धेमध्ये ग्राह्य नाही. स्कोर ऑलरेडी 2 वर्ष अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला होता तो म्हणजे 14 धावा. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली म्हणजे धावफलक तिथे स्थिरावलेलं असेल. 14 धावा असतील. अतिशयोक्ती प्रेक्षकांनी देखील करू नका. लक्ष सुद्धा सूरजचं दुसरं षटक. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आतलीकडे घेऊन मागे चालला. बॅकअप आलं फानलेगला.
धाव घेण्याचा प्रयत्न होता, मानस होतो, दाडत झालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फानलेगला. डॉट बॉलची होत असताना सध्या सांगता सूरजनं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची सरशी पाहिली होती. मुकुंदजी घरत, दिनेशजी घरत यांचे पिताश्री व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर भीमादादा घरत उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित आहेत, वेलकम आहे. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं बागफुटवर आले, कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत. चांगला मैदानी फटका. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 15 धाबा फलकावरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. नयन न्यू बॅटर खेळण्यासाठी साखर यांना नयन भोईर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती नयननं दाखवलंय आसमान. गोलंदाज सूरजच्या विरुद्ध प्रहार, दमदार सुरुवात, षटकार. नुकताच पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सेमी 3 मध्ये मथुरा आणि कॉकटेलनं दमदार विजय संपादित करून पुसेगाव हिंदकेसरीच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तमाम मथुर प्रेमींची गर्दी आता मैदानावरती वाढली आहे. चर्चेला उदाहरण होता आणि डीजे माध्यमाच्या मध्येतून तेच संगीत ऐकायला मिळालं, त्याबद्दल डीजे ऑपरेटरचं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. नो बॉल, स्क्वेअर ऑफ द लाईन, 3 फिल्डर लेट, पण थेट निर्णय. स्क्वेअर लेग अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा. नेक्स्ट बॉल आता फ्री असेल. क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्या. नो +6 आला. चांगला निर्णय पंचांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचलाय. बळीरामजी कथोरे व्यासपीठावरती उपस्थित व्हावा आपण ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. जे क्रीडानगरीत उपस्थित झालेत या आपण. सुधारित धावसंख्या असेल 22. नेक्स्ट बॉल फ्री. संधी आता असेल ते फलंदाज नयन भुईरला. हा चेंडू फुल टॉस. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय, झेल संपादित होते मात्र फिट होता. यदा कदाचित समीर भुईरला ती कल्पना नसावी, त्याच कारणास्तव डिले केला गेला. 2 धावा. 2च्या सहाय्याने धावा संख्या आपण बघतो सध्या पोहोचली होती 24. आतापर्यंत 24 धावा दाफलकावरती. ऑन साइडला दिशा दिली. स्कुलेटला क्षेत्ररक्षक पुढे दूर आहेत. बॅकलिपचा अत्यंत चांगला वापर. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि तो जीवघेणा प्रयत्न. या अगोदर केतन भोईर धाव बाद, तर आता नयन भोईर धावचीच्या स्वरूपात माघारी. तिसरा धक्का जयमान शेलारीला. तिसरा धक्का बसलाय. 25 धावा दाफलकावरती. कॉलिंग चुकलं. नयन भोईर देखील बाद झाले. सुरुवात त्यांची चांगली होती ॲज लाईक इनिंग ऑफ केतन भोईर, मात्र ते देखील मोठी खेळू साकारू शकले नाही. दोन्ही फलंदाज बाद झालेल्या धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतायत. विशाल विषयाच्या सोबती रवी भोईर. 25 धावा दाफलकर होती 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस, लीडिंग एज, संधी झेलची, कॉट, हँड बॉल, फलंदाज बाद.
माघारी परतताना दिसत आहेत या मॅच मध्ये रवी भोईर, चौथा धक्का. ला चौथा धक्का नुकताच बसलेला आहे. धावसंख्येचा वेग चांगला आहे, मात्र रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट गमावलेले आहेत. हे आपलं व्यासपीठ ज्यावरती उपस्थिती आपल्या लाडकी अतिथींची निलेशजी बांगर, रोशनजी बांगर, कुणालजी बांगर, मुकुंदजी गरज, भीमादादा गरज, बलिरामजी कतोरे आणि त्याचबरोबर आपला लाडका पियुष अर्थातच दिनेशदादा गरज यांचा चिरंजीव ज्याचा वाढदिवस आहे तो देखील त्याच्या आजोबांसमेत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्क्रीन आपल्या पाहायला मिळते. पियुषला त्या ठिकाणी शुभेच्छा पुन्हा एकदा. फुल लेंथ हेलिकॉप्टर समोर, झेलची संधी आणि तिथं सोनं. स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर. 25 वरती 5वा गडी माघारी परतलाय तो जयमान शिलारीचा. आल्या पावडे माघारी परतताना दिसत आहेत जयेश. या झेलसाठी सनी कतोरे, प्रवीण मिशे आमचा लाडका डिओ त्यांच्या वतीनं 200चा कॅश प्राइज समीर भोईर करता जमा झालेला आहे. 25ला 5 धक्के बसत आहेत. धावसंख्येचा वेग चांगला आहे, मात्र फलंदाज 5 गमावले ते देखील चिंतेची बाब. त्यासाठी काळजीपूर्वक फलंदाजी आता करावी लागेल. 2 सिनियर प्लेयर मैदानात. विशाल विषय आणि त्यांच्या समेत लिजेंड प्लेयर ज्यांची चर्चा या अगोदर देखील आपण करत होतो. अर्थातच कमलाकरांना भोईर सध्या खेळण्यासाठी नॉस्ट्रा करेला. 3रं षटक सुरू होते. गोलंदाजीसाठी पाहिले तर नयन भोईरची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. 2 षटकात 25 बनवल्या, 5 गडी माघारी परतलेत आणि निर्णायक 3रं षटक सध्या सुरू होतोय नयन भोईर कडून. डगआउट मधून आवाज देऊ नका. जयेश अँड ऑल टीम आयोजन समितीची सूचना आली आहे. बघा यानंतर पॅनल्टी इम्प्लिमेंट झाली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंनी जाऊन स्थान बनवा. डगआउट खेळाडू कक्ष तुमच्यासाठीच निर्मित केलं गेलेलं. या महत्वपूर्ण सूचनेकडे देखील लक्ष सुद्धा. 2 षटकांच्या अंती धावा 25 बनवल्या, 5 धक्के बसलेले आहेत. 3रं षटक सुरू होतंय. पहिला बॉल स्विच इट अटेम्प्ट, रिव्हर्स प्रयत्न तो फसला फलंदाजाचा. डॉट बॉलला स्पेल सुरू झालेला नयन भोईरचा. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना धावा संख्या आपण बघत आहोत स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या स्थिर 25, लॉस ऑफ 5 विकेट. हाफ ट्रॅकर आडवा बॅट ऑन साइडला, पूलचा फटका. मिडविकेट सी मारायच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. हा पंपूल अँड पॉवरफुल. विशाल विषयाच्या बॅट मधून विश्वासू फटका, चौकार. संबंध मथुर प्रेम्यांसाठी आज आनंदाची वार्ता. मथुर पुन्हा एकदा पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. बकासूर आणि त्याचबरोबर घोटचा सर्जा देखील मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अजून भरपूर सारे नामांकित बैल पुसेगाव हिंदकेसरी किताबासाठी फाईट करताना दिसतील. मात्र आंबेगावकर चषक हा देखील तितका चर्चेचा विषय बनला. ग्रुप ए मधून मोऱ्याचा पाडा, ग्रुप बी मधून आंबेटेंबे आणि ग्रुप सी मधून कोण, हा प्रश्न उपस्थित झाला. फुल टॉस कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, बॅकअप साठी अवेलेबल झाले. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे.
दोन धाब्याच्या साथीने सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या मार्गस्थ झाले पुढे 31. 31 धावा दाफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात स्टील 2-2. 4 बॉलच्या स्पेलमध्ये नयन भुईरनं 6 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. स्टॅकर एंडला विशाल विषय फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बाकलिपला खाली जरूर ठेवला होता, मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. वेग प्रचंड होता, गती भन्नाट होती आणि त्या गतीनं मतीहीन केली आहे गोलंदाज नयन भोईरनं फलंदाज विशाल विषयची. 1-4 जरूर आला त्याच्या अगेन्स्ट, मात्र ओव्हरऑल 3 डॉट बॉल त्याने आतापर्यंत सादर केलेले आहेत विशाल विषयच्या विरोधात. कमी गतीने टाकलेला स्विंगिंग यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल विसावला. शॉट बॅकवर्ड पॉइंटला यष्टीरक्षक वैभव भोईर पोहोचतात बॅकअपसाठी. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 3 षटकांच्या अंती पोहोचली होती 32. 32 धावा दाफलकावरती. दरम्यानच्या कालावधीत आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, तर काही सन्मान समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करूयात. ज्यांच्या वतीनं पहिल्या ते 5व्या क्रमांकाचं आकर्षक झळालता करंड कामाला लाभलेले आहेत निलेशजी बांगर यांचा शुभ सन्मान मुकुंदजी घरत यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. मुकुंदजी घरत, भीमादादा घरत यांच्या शुभ हस्ते निलेशजी बांगर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. प्रथम ते 5म क्रमांकापर्यंत सर्व आकर्षक ट्रॉफी ज्या सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत, त्या ट्रॉफीज आम्हाला निलेशजी बांगर साहेब यांच्या वतीनं उपलब्ध झालेल्या आहेत. त्याबद्दल साहेबांच्या आयोजन समितीच्या वतीनं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. वस्त्रालंकार, शाल, रंगबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो मोमेंटो निलेशजी बांगर यांचा शुभ सन्मान सध्या संपन्न होतोय. निर्णायक 4थं षटक सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर वैभव भोईरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 32 बनवल्या गेल्या. 3 षटकात 5 धक्के बसले. सुरुवात जबरदस्त होती. 2 षटकात 25 होत्या. या षटकात नयन भोईरनं अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत. वापस ऑन साइडला मिडविकेटला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक त्याचं जजमेंट चुकलं. योग्य वेळेला योग्य निर्णयाचं समायोजन झालं नाही, त्यानं केली चूक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडविकेट सीमारेषेला फोडून अचूक चौकार. पुन्हा एकदा सुरू झाल्या. त्याच कारणासह ऑनलाईन स्कोर अपडेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 42 14 4 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलेले आहेत वैभव भोईरनं. 2 चेंडू अजूनही बाकी. 42 धावा दाफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला दिशा दिली. कोलेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल. कमलाकरांना भोईर वेगानं परत आहेत. 2 धाव्याच्या सुट्टीनं साथीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली होती 44. 44 धावा सध्या दाफलकावरती. अंतिम अखेरचा चेंडू सध्या बाकी. वन शॉट हा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांकडून. सो दाफलकामध्ये सुधारणा होईल. सुधारित दाफलक असेल 43. त्यासाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही. यांना फक्त वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे. बाकी 5 तुम्ही चर्चा करू शकता. ऑल ऑथॉरिटी इन टू दी हँड ऑफ आवर ऑफिशियल्स. महाअंतिम चेंडू, निर्णायक चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव पहिलं षटक याचबरोबर संपलेलं पाहायला मिळतंय. निर्णायक षटक हे पहिले तर सांघिक 4थं वैभव भोईरचं ज्याची समाप्ती झालेली आहे. 43 धावा बनवल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात जयमान शेलारीनं. तर क्वार्टर फायनल मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये विजयासाठी 11.00 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये 44चं टार्गेट. व्यासपीठावरती भीमादादा घरत उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आमच्या एबन जोडीचे शिलेदार अरुणजी भोईर आणि त्याचबरोबर दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते
संपन्न होतोय. तदनंतर बलिरामजी कतोरे यांचा शुभ सन्मान सागरदादा इंदुराव रामदादा पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. दादांची उपस्थिती आपल्याला या तिसऱ्या पर्वानिमित्त लाभलेली आहे. लगेच आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. दुसरं सत्र सुरू होण्याच्या आत सर्व मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर्सला विनंती आहे, आपण लगेचच व्यासपीठावरती या. मॅनेजमेंट कमिटीचे सर्व मेंबर आपण लगेचच मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हा. आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक इवन जोडीचे शिलेदार खामलोगेश्वर दूध डेअरी मसाद तथा ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे सर्व विनेजी करत आणि त्यांचा सुपुत्र पियुष याचाच वाढदिवस सोहळा आहे. तिसरा वाढदिवस आहे पियुषचा आणि तो वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑनलाईन सर्व व्ह्युअरच्या वतीनं आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सर्व टेक्निकल टीम कडून ऑफिशियल पॅनल कडून टेनक्रिक लाईव्ह कडून कॉमेंटेटर पॅनल कडून पियुष दादाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. लगेचच आपण केक कट करून ते सेलिब्रेशन इथे करूया. मॅनेजमेंट कमिटीचे सर्व मेंबर विनंती, आपण लगेचच मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हा. आकर्षक डिझाईन असलेला केक. पियुष दादा मात्र सध्या थोडा वेफर्स खाण्यामध्ये बिझी आहे, मात्र सेलिब्रेशन साठी त्यालाही स्वतःला सज्ज ठेवावं लागेल. खर तर आता वाढदिवस या आंबेगावकर चेष्टा आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पियुष दादाला लक्ष शुभेच्छा. सामना सुरू होतोय क्वार्टर फायनल. टार्गेट सेट झाले निर्णायक द्वितीय सत्रात ते टीम बांदिवली क्रिकेट संघासमोर. डिफेन्स पाहायला मिळाला. केतन भोईरला गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. डॉट बॉलची सध्या झालेली ती सांगता. मेरी तो एंट्री नहीं हुई है. समारंभ सोहळा आपण संपन्न करणार आहोत. क्लीन बोल्ड. आणखीन एक विकेट मिळते ती गोलंदाज केतन भोईरला. पहिला हादरा.
बाळाचा वाढदिवस समारंभ साजरा झालेला आहे. नाफलकावरती आपण कटाक्ष टाकूयात. वेस्टर्न बाईट साठी रिव्ह्यू घेतलेला बॅटिंग करणाऱ्या टीमना 4 धावा तर आलेल्या आहेत. लगेचच टेक्निकल टीम सोबत आपल्याला जॉईन व्हावं लागेल आणि समालोचन कक्षामध्ये सुनीलजी शेळके सरांना देखील या ठिकाणी जॉईन व्हावं लागेल. धन्यवाद. बीमर 4 षटकांमध्ये 44 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी. बांधिवली या संघाला हा फटका बघा आणि फक्त बघत राहा. एकदा फटका बघून तुम्हाला निश्चितच आनंद आवरता येणार नाही. पुन्हा पुन्हा बघावं लागेल. इतका सुंदर फटका, स्लॉकचा फटका, समीरचा कडक प्रहार, षटकार. संघांदरम्यान दोन्हीही एकाच जंगलातील वाघ आहेत. शेजारी शेजारी राहणारे हे दोन्ही संघ एकमेकांच्या त्यांना खरं तर उणीवा माहित आहे. त्याचबरोबर एकमेकांची बलस्थानं मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाईल. वार प्रतिवार, हल्ले प्रतिहल्ले मैदानाच्या आतमध्ये, शेह काटशाह मैदानाच्या आतमध्ये होत असताना क्रिकेट इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लब आंबेगाव ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषकाचं हे पर्व तिसरं आहे. तिसऱ्या पर्वाची धूमधाम सुरू आहे. इथे पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्रंटलेग पुढे सरसवत असताना जीवसुई मिळाली, ती टॅकल करत असताना खेळण्याचा प्रयत्न इथे अकोट पोझिशन मध्ये येऊन फलंदाजाने केला, ज्यामध्ये एकदा विकेट मिळालेली आहे. धावफलक पुढे गेलं आणि पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा धावफलकावर केल्या आहेत त्या म्हणजे 13. एक गडी बाद आहेत, बनवायच्या आहेत 44. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर फेकलं जावं. मुलं ही देवाघरची फुलं असतात. आपल्या काळजाच्या तुकड्याला दिवसागणिक मोठं होत असताना ते पाहून पालकांना अगणित आनंद मिळत असतो. अशातच मुलांचा वाढदिवस पालकांसाठी खूप खास असतो आणि तद्वतच आज आंबेगावचे उद्योजक तथा ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर श्री दिनेशजी घुरत यांच्या लाडक्या पियुषचा वाढदिवस आहे. तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुझा आयुष्य अनमोल आदर्श बनावा, पूर्ण होत तुझे संकल्प, मिळो तुला सुयश. आंबेगावकर चषकाच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पियुष. पहिले षटक संपलं, ज्यामध्ये 13 धावा बनल्या गेलेल्या आहेत. पाहिजे दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये ते सुरुवात मिळत आहे. भूषण दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. अधिकचा वेळ खर्च केला जात आहे. लगेच सामन्याचा रिदम लॉस न करता दुसरं षटक सुरू व्हावं ही विनंती. खूप वेळ घेतला गेलेला आहे. यावेळेस फिरून मारलेला फटका हुक केलेला आहे. इथे पॅरलल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचा आहे हा चौकार असेल की षटकार. पंच प्रेक्षकांची मदत तिकडे घेत आहेत, क्षेत्ररक्षकालाही विचारतायत आणि हा षटकार. का होईना डीजे ऑपरेटर.
जुनी हिंदी गाणी आपल्याला ऐकवत आहेत. धन्यवाद आपले. बरेच इकड तिकडची गाणी झाली, पुसेगावचं मैदान सुद्धा झालं आणि आता अंतिमतः शेवटची 10 मिनिटं उरलेत आपल्याकडे. दर्जेदार, चविष्ट, आकर्षक आणि त्याचबरोबर ताजे केक बनवण्यामध्ये ब्राईट ब्रदर्स केक शॉपचं नाव लौकिक आहे आणि आपल्या नावाला जागत असताना गेली अनेक वर्षापासून मासा परिसरासाठी दर्जेदार केक्स ते पुरवत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, पुन्हा पुन्हा मी जे आव्हान नेहमी करत असतो तेच पुन्हा एकदा करतो की तुमच्याकडे कोणताही शुभ प्रसंग असेल आणि तुम्हाला जर केकची आवश्यकता असेल तर लगेचच ब्राईट ब्रदर्स केक शॉप मसा गाठा आणि आपला शुभ प्रसंग साजरा करत असताना द्विगुणित आनंद मिळवा. धन्यवाद. क्रमांक 5 साठी फलंदाज नयन इथे खेळपट्टीवर दाखल होत असलेला आपण बघूया. नयनसाठी संघर्ष 11 गवाळीच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा आहेर दिलं जाईल. यावेळेस इथे आपण बघतो फलंदाजाला क्रॅम्प केलं होतं. इतका चांगला फलंदाज समोर आहे, परंतु गोलंदाज भूषणने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा एक षटकार बेर केल्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे तेच घडलेलं आहे का? यस, पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाज चांगल्या लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 44 बनवायचे आहेत. सामना दोन्ही संघ शर्थीने लढतायत. ही कडबी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण आंबेगावकर चषकाच्या निमित्ताने बघत आहोत. प्रेक्षकांची चांगली गर्दी, चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आपण पाहिलेला आहे. समीर भोईर आणि आक्रमकता, एका नाण्याच्या 2 बाजू. या अगोदर संयम आणि त्यानंतर लगेचच आक्रमकता. षटकार. क्रिकेटची अनेक समरांगण ज्या फलंदाजाने आपल्या धाकड फलंदाजीतून गाजवलेली आहेत, असा फलंदाज बांदिवलीचा तेजपुंज तारा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एखादा जखमी वाघ ज्या पद्धतीने लढतो त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तो लढलेला आहे. चांगली फलंदाजी समीरची. त्याला थांबवणं तितकं शक्य नाही, परंतु मोठ्या फलंदाजाला बाद करण्यासाठी तुम्ही मोठी रणनीती आखणं अपेक्षित आहे आणि तेच केलेलं आहे. इथे जर झेल झाला तर फलंदाज समीर बाद होतील. हो, इथे समीर भोईर परतलेले आहेत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंजकता निर्माण होते. त्या गोलंदाजावर 2 षटकार चढले होते, त्या गोलंदाजाने इथे माघार घेतली नाही, आणखी एकदा आक्रमक गोलंदाजी केली. चेंडू समोर ठेवला, ड्रायव्हिंग लेन दिली, फलंदाजाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे केला, त्याला तो मोह आवरता आला नाही, झेल टिपला गेला आणि फलंदाज समीर बाद झाले. विकेट इकडे प्लग केलेली आहे, त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद. इक्वेशन काय आहे ते सांगा आता. 12 चेंडू आणि 19 धावा अशा पद्धतीचं समीकरण यानंतर उरलेलं आहे. ज्या पद्धतीचं बॅटिंग युनिट आहे बांदिवली संघाकडे, 12 मध्ये 19 थांबवणं तितकं शक्य नाही. तुम्हाला कंबर कसावी लागेल. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांचं काम तमाम करावं लागेल, तर आणि तर हे शक्य आहे. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावं लागेल, अदरवाईज डॉट पर्सेंटेज वाढवावं लागेल आणि ते जर केलं तरच या सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ टिकून राहू शकतो. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या खरं तर पाठीशी फार मोठा अनुभव उपस्थित आहे. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव. सुरुवातीला आपण फ्रेंडशिप संघाच्या वतीने खेळताना त्यांना पाहिलं होतं. त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या नावाने मुरबाड तालुक्याचा एक संघ उदयाला आला होता. त्या संघामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व केलं होतं कमलाकरांना भोईर यांनी आणि त्याचमुळे हा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
पाहायचंय. त्याचमुळे हा सामना गोलंदाजी करणारा संघ सहजासहजी सोडणार नाही. 12 मध्ये 19 लोखंडाचे चणे चावायला लावणारी गोलंदाजी केली जाईल का हे पाहायचंय. रोहन, फलंदाज थोडे डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत त्यामुळे ते थांबलेले आहेत. या पद्धतीचं कार्य करणं हे खूप कठीण आहे आणि त्याचमुळे ते जर केलं गेलं तर त्याला चमत्कार आपण म्हणत असतो. आणि चमत्कार ही अशी गोष्ट असते अरुण भोईर की जी नेहमी घडत नाही, फार कमी वेळेला घडतो, त्याला चमत्कार म्हणतात. दररोज जर घडला तर त्याला काही तितकं महत्व राहणार नाही. खरं तर थोड्या लवकर ह्या सगळ्या गोष्टींचं मी विश्लेषण करतो, परंतु ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आज खेळले त्यामुळे 12 मध्ये 19 आणि 6 विकेट्स हातामध्ये असताना रोखणं खूप कठीण आहे. उजव्या बाहेरचा चेंडू, त्यावर ड्राईव्हचा प्रहार, 2 क्षेत्ररक्षकांना भेटण्यामध्ये यश मिळेल का? नाही. यावेळी क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालेलं आहे. ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली यावेळेस. क्या बात आहे. रोज घडतं त्याला नमस्कार आणि अचानक घडतं त्याला चमत्कार. सुंदर सुंदर. राम पष्टे यांच्या वतीने ही टॅगलाईन आम्हाला मिळाली. रोहन पुन्हा एकदा वळतायत. यावेळेस बॅकफुटला गेले, त्यानंतर फक्त आणि फक्त ग्लाइड केलेल्या आहे. दिशा दिली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जिबाचं रान करून पळतायत. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी हवी तशी खरं तर तिकडे देता आली नव्हती. एसट्यांच्या मागे कमलाकर अण्णा भोईर त्या क्षेत्ररक्षकासाठी इथे खरं तर टाळ्या देत आहेत, त्याचं प्रोत्साहन वाढवत आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीला टॅकल करत असताना तुमचं मनोधैर्य खचू न देणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि तेच इथे खरं तर स्पिरिट अप करून मैदानाच्या आतमध्ये लढ म्हणण्याचं काम कमलाकर अण्णा भोईर करतायत सगळ्यांना. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. यावेळेस नशिबाची साथ फलंदाजाला मिळते आणि अखेरी चेंडू इकडे सीमारेषेच्या पलीकडे जातोय. फाईन ग्लान्स, व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. होता, परंतु या चेंडूचं वळण किती चांगल्या पद्धतीने फलंदाजाने टॅकल केलं त्याचं कौतुक करावं लागेल. यानंतर 9 चेंडूचा खेळ शेष उरतो. 12 धावांची गरज आहे. समीकरण थोडं जवळ येत चाललेलं आहे. 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. गोलंदाज रोहन दूरवरच्या टोकाकडून राईट आर्म ऑफ द विकेट. कमी गती यावेळेस ओळखली आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंगलेग रिजन मध्ये सीमारेषेवर अत्यंत चांगली कामगिरी करतोय. कमी गती ज्यावेळेस गोलंदाज ओळखतात त्यावेळेस त्यांच्या बॅटमधून मोठेच फटके येत असतात, परंतु कमी गती सहित आपण बघितलं होतं की उंची फार चांगली होती. डीप होणारा फुलटॉस यॉर्करचा अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केला होता आणि ती जी प्रयोगशीलता दाखवली होती त्यामुळे थोडे नाराज आहेत कमलाकरांना. गोलंदाजाला सूचित करतायत की आगळं वेगळं काही करायचं नाही. यू हॅव टू बी व्हेरी विअर अबाउट युअर पॅरामीटर्स. मर्यादा ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. मर्यादेत राहून गोलंदाजी करा, तुम्हाला यश मिळेल हा सल्ला मिळाला यष्ट्यांच्या मागून आणि तेच इथे घडले आहे. पूल करण्याचा आणि क्षेत्ररक्षक इथे या डावासाठी मुकला. फलंदाज बाद. सात चेंडू आणि 11 धावा असं समीकरण उरलेलं आहे. शेवटचा चेंडू आता दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असेल. या चेंडूवर या सामन्याच्या निकाल खरं तर या सामन्याचा अवलंबून आहे. तो स्पष्ट होईल, बहुतांशी स्पष्ट होईल. खरं तर आपण निश्चितरीत्याने काही गोष्टी क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला भाकीत करता येतं, अंदाज लावता येतो, शाश्वत काही नसतं. निश्चिती तुम्ही देऊ शकत नाही. 7 मध्ये 11 पायांमध्ये ठेवलेला चेंडू कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट इथे स्क्वेअर डाऊटचा पट्टा, क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू अडवला, त्यानंतर चांगली दर्जेदार फेकी. याचमुळे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला अपूर्ण आणि बांदिवली संघाने आणखी एक शिलेदार गमावला. आणखी एक फलंदाज बाद.
6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण घुरत आहे. पाहायचंय या समीकरणाला जर इथे थांबवायचं असेल गोलंदाजाला तर त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर बट इट शुड बी बेस्ट फीचर, आणि तेच इथे करता येईल का या गोलंदाजाला. 6 मध्ये 10 रोखायचं आहे. स्टार्टिंग एंडला संतोष आहे. संतोषने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काय करतात. व्हॉट अ गुड एफर्ट. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर कॅच. इनक्रेडिबल कॅच बाय दॅट फिल्डर. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत आणि इथे पंच रमाकांत पवार सर त्यांचं एक बोट मुख्य पंचांच्या दिशेने वर करतायत आणि याचमुळे हा झेल योग्य रीतीने टिपला गेलेला आहे. आंबेगावकर चषकातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल त्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने तिकडे टिपला गेलेला आहे. त्याचा आपण कौतुक करूया. निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला फलंदाज इथे बाद झालेला आहे. क्षेत्ररक्षक होते विशाल आणि त्याचा हा अविश्वसनीय झेल. या पद्धतीचे प्रयत्न तुमच्या संपूर्ण युनिट मध्ये वेगळ्या पद्धतीची जाण खरं तर तिकडे निर्माण करत असतात. वेगळ्या पद्धतीचं स्पिरिट निर्माण करत असतात आणि तुम्ही एकदा कॉन्फिडंट झाला की अशक्य गोष्टी बऱ्याचदा शक्य बनत असतात. आणि त्याच दृष्टिकोनातून इथे पावलावर पावलं टाकत असताना गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांमध्ये आपण बघितलं की मला असं वाटतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आले होते धावा 25 बनायच्या होत्या. 44 2 मध्ये 19 ची गरज होती. त्यातील 9 खर्च केल्या रोहनने. 10 इथे शिल्लक ठेवलेले आहेत सुनीलला. त्यातील पहिल्या चेंडूवर विशालचा हा जो झेल आहे तो अत्यंत दर्जेदार झेल आहे. कॅचिंगचा एक चांगला नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. समीकरण टोकाचं असताना या पद्धतीचं झेल घेणं हे खूप कठीण काम असतं. 5 मध्ये 10. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आपण बघतो. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपल्याला पाहायला मिळाला. यस, इथे आपण बघतो की यष्ट्यांच्या मागून ऑब्जेक्शन रेस केलं गेलेलं आहे. परंतु आमचे पंच स्थिर आहेत आणि या स्पर्धेमध्ये कमलाकरांना यासाठी रिव्ह्यू नाहीये. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कमिटीची सूचना येते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. सुनील तयार. उजवेष्टीच्या बाहेरून समोरच्या दिशेने खेळताना आपण बघतो इकडे ड्राईव्ह केलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे योग्य ताळमेळ राखता आलं नाही फलंदाजांना. बांदिवली संघाचा आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघत आहोत. या सामन्यात प्रत्येक चेंडू गणित गोलंदाजी करणारा संघाची सरशी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक फलंदाज बाद. आक्रस्ताळेपणा करू नका. 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. चार चेंडू 8 धावा. या सामन्याचा कोर्स आता इकडे चेंज झालेला आहे. या नाटकाचं कथानक कदाचित बदलू शकतं. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू आहे का तर नाही. पंचांच्या इशाऱ्यासाठी प्रतीक्षा केली गेली नाही. चेंडू पडल्यानंतर ती जी लेंथ होती ती चांगली होती परंतु दिशेवर इथे नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाज सुनीलला. त्याचमुळे हा चेंडू आहे वाईड. 4 चेंडूंचा केश आहे. 7 धावांची गरज. आतापर्यंत आपण बघितलं 8 फलंदाज गमावलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक फार दूरवर. इथे पुन्हा एकदा विशाल चेंडूकाला येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. विशाल, विशाल आणि विशाल. विशालची दैदिप्यमान कामगिरी. आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एकदा फलंदाज धावबाद.
की कोणत्या तरी एका संघाची नाव अर्थात नौका किनाऱ्याच्या जवळ येऊन इथे डुबणार आहे. त्यामुळे हे पाहणं फार गरजेचं आहे. आता विजयाचा जल्लोष कोण इकडे करणार आणि पराभवाची कारण मीमांसा करण्याची वेळ कोणत्या संघावर येईल. शेवटचा गडी उरलेला आहे. सर्व बाद संघ होण्याच्या उंबरठ्यावर. कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. मध्ये 6 आडव्या बॅटने फटका खेळले तर जरूर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का. दूध पिताना आपण जर भाजलो तर ताक सुद्धा फुंकून पित असतो, याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. या अगोदरचं जे क्षेत्ररक्षण विशालने केलं होतं त्याचा आपसुकच दबाव आता फलंदाजांवर आलेला आहे आणि दुसरी धाव ऑन असताना सुद्धा त्याने त्यांची पावलं तिकडे थांबवलेली आहेत. समोर असणारा धोका वेळीच ओळखला आणि एका धाब्यावर समाधान. इक्वेशन काय. 2 चेंडू आणि 5 धावा. 1 बिग हिट कॅन फिनिश द मॅच. एक मोठा फटका सामना संपवू शकतो. इथे काय झालंय. यष्ट्यांच्या मागे झेल सुटला आणि एक धाव तर पूर्ण झालेली आहे. जाको राके साह्या मार सके न कोई. देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात. यष्ट्यांच्या मागे किती मोठं पाठबळ उभं असेल, संपूर्ण हयात क्रिकेटसाठी जरी आपण दिली असेल तरी मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हा झेल टिपू शकले नाहीत कमलाकर अण्णा. आता पाहायचे शेवटच्या चेंडूवर सामना आलेला आहे. हा बघा त्यांचा डायव्हिंग एफर्ट. समर्पण अत्यंत चांगलं राहिलं. वयाची 50शी गाठलेला हा यष्टी रक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने डायव्हिंग एफर्ट दाखवत होता, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशा पद्धतीची मराठीमध्ये म्हण आहे. कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणाऱ्या लोकांकडे कोणतीही कारण नसतात. कारण मीमांसा कोण करेल आणि या सामन्यामध्ये विजयाचा जल्लोष कोणाच्या वाट्याला जाईल. बांदिवली आणि त्यांच्या विरोधात शैलारी असे हे प्रतिस्पर्धी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना हा सामना शेवटच्या चेंडूवर इथे निश्चितच आलेला आहे. 1 चेंडू 4 धावा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही फलंदाज आपल्याला असा लाभला नाही की ज्याने शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आणि षटकाराची गरज असताना गोल्डन चौकार इथे दाखवलेला आहे. त्याचमुळे फलंदाजासाठी आता महानायक बनण्याची संधी आहे. गोलंदाज सुद्धा नायक बनू शकतो, कारण शेवटच्या षटकामध्ये त्याला डिफेंड करायचे होते 10 आणि शेवटच्या चेंडूमध्ये आता 4 धावा डिफेंड करायचे. खूप सारा वेळ इथे गोलंदाजी करणारा संघ आपण घेतायत. सामन्याचा रिदम लॉस करू नका. सामना मोठा आहे, आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. या सगळ्या गोष्टी जरी महत्वाच्या असतील तरी तुम्ही सामन्याचा रिदम लॉस करू नये ही आयोजकांच्या वतीने विनंती. शेवटचा चेंडू इथे हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सुनीलने त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरलेला आहे. असं म्हणतात अनुभव हा माणसाच्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असतो. अशक्य ते शक्य केलं यावेळेस विशालने. तो जो झेल झाला तिथून सामन्याचं चित्र बदललं आणि अशक्य ते शक्य करावं लागेल ते करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल या सामन्यामध्ये फलंदाजाला. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची गरज पाहिजे. या चेंडूवर जर गोल्डन चौकार इथे आला तर फलंदाज या सामन्यात हिरो ठरू शकतात. प्रदीप साठी फुल टॉस. दैव देत आणि कर्म नेत ही म्हण इथे निश्चितच आम्हाला आठवेल. चेंडू अजूनही खेळपट्टीवर, चेंडू अजूनही आपण बघतो आउटफील्ड वर दरम्यान तिकडे टप्पे खात आहेत आणि अंतिमतः ही चुरस इथे संपलेली आहे. रोमहर्षक चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते म्हणजे शेलारी संघाला आणि त्यांचं हे अनोखं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. वेल डन बॉईज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जयंत शेलारी. जयेश भोईर, आपण आपला टी शर्ट लगेचच वेअर करा. हरकत नाही, सामना अत्यंत चुरशीचा होता. तुम्ही जिंकलेले आहात, परंतु आपल्या मसा परिसरातील क्रिकेटच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपण पाळाव्यात ही विनंती. मेनी मेनी काँग्रेस.